यदा कदाचित नाटकाबद्दल काय सांगाल? कारण ज्यावेळी ते नाटक आलं त्यावेळी बरेचसे कलाकार त्यातले नवोदित होते. पण त्या नाटकानंतर सगळेजण असे नोंद झाले. सगळ्यांचे करिअरला एक कलाटणी मिळाली. त्या कसं तुम्हाला काय फरक पडला? मला मला तर सगळंच मिळालं. मला माझा नवरा मिळाला. मला यदाकदाचितनी खूप कॉन्फिडन्स दिला. एकतर मी काम करत होते. अगदी सुरुवातीला मी कॉन्व्हेंटमधनं आलेली आहे. त्यामुळे मला फारसं मराठी भाषेशी इतकं म्हणजे इझीनेस नव्हता मराठी भाषा वाचण्यात किंवा लोकांसमोर मोठं काहीतरी बोलून दाखवण्यात मराठीचा पॅराग्राफ वगैरे. तर सुरुवातीला माझे गुरुजी होते. माझे आजोबा एक तर तैलचित्रकार होते. तर त्यांनी मला एका त्यांच्या मित्राशी भेट घालून दिली. जे पूर्वी स्त्री पार्ट वगैरे करायचे नाटकांमधनं. मग त्यांनी माझी खरं तर सुरुवात करून दिली छोट्या-छोट्या सोलूलुकी माझ्याकडनं करून घेत. मग तसं करता आम्ही हौशी रंगमंच करायला लागलो. मग तिथे एकच प्याला वगैरे ही नाटक आम्ही बसवलं आणि तिथे मी गीता करायचे. मग ते मधुसूदन कोलटकरांनी बघितलं. तर त्यांचा एक प्रयोग घडला होता. एकच प्रयोग घडला होता. तेव्हा मी 9वीत होते आणि मी अशी दिसायला जरा धिप्पाड होते. त्यामुळे मोठी वाटायचे पटकन. तर ते मला एक प्रयोग घडलाय, मंदा देसाई करायच्या तेव्हा गीताचं काम. तर त्या नाहीयेत. तर मग ही मुलगी करेल का? तर ती एक मला संधी मिळाली. शिवाजी मंदिरचा पहिला प्रयोग आणि राजा गोसावी सर तळीराम करत होते. म्हणजे माझ्या स्वप्नातही कधी येणार नाही, की मी एवढ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर कधी काम करीन. पण तो एकच प्रयोग मी केला. प्रयोग हाऊसफुल होता आणि अशी मी पहिली रंगभूमीवर आले. तेव्हा काही करिअर म्हणून मी काही विचार केला नव्हता. पण ते करत असताना मग कोणीतरी मला बघितलं वगैरे असं चालू झालं. मग कुठेतरी ऑडिशनसाठी बोलावणं व्हायचं. मग तिथे जाणं व्हायचं. मग मोडक म्हणून एक आहेत, त्यांनी मला बोलावलं. असं करता मी दत्ता घोसाळकरपर्यंत पोहोचले. म्हणजे त्यांनी माझं काम बघितलं. मला काही माहिती म्हणून एक मी नाटक करत होते. त्याच्यात त्यांनी मला बघितलं. मग त्यांनी माझा नंबर शोधला. मग त्यांनी मला शोधून काढलं. मी बदलापूरला राहायचे. आणि मग त्यांनी मला सांगितलं, की "एक नाटक आम्ही करतोय, तर तू तिकडे वाचनाला ये." आणि ते नाटक म्हणजे यदाकदाचित. अच्छा. मग तेव्हा मला खरं तर कळतच नव्हतं, की आधी मी मोठी नाटकं म्हणजे एकच प्याला वगैरे ही सगळी वाचन करण्याची नाटकं म्हणजे खूप वाचन, खूप पाठांतर असं करून केलेली नाटकं मला माहिती होती. पण यदाकदाचितचा फॉर्मॅटच पूर्ण वेगळा होता. म्हणजे संतोष पवारनी आम्हाला कोणालाच कधी स्क्रिप्ट हातात दिलं नाही. अच्छा. आम्हाला ते वाक्य सांगायचे, आम्ही ते म्हणायचो आणि ते आम्हाला करून दाखवायचे. मला तर माझं पूर्ण द्रौपदीचं कॅरेक्टर करून दाखवलं होतं त्यांनी आणि सुरुवातीला मी द्रौपदीही करत नव्हते. आम्ही खूप जण जमलेलो, सगळे कॉलेजियन्स होतो आम्ही आणि 20-25 आर्टिस्ट होतो. तर आमची व्यायामशाळा म्हणायचो आम्ही. आम्ही उठक-बैठक करायचो. बऱ्याच काही-काही गोष्टी आम्ही करायचो तिथे. तर मग ते करता काही जण गळले, मग काही जण होते. मग ते द्रौपदी शोधत होते. पण तेव्हा त्यांनी मला कुंती माद्री दिलं होतं इनिशियली. मग त्यांना द्रौपदी मिळेच ना. मग नाईलाजाने तो मला म्हणाला, की "तू जरा उभी राहा प्रॉक्सी म्हणून बघूया." बाय द बाय ते शोधतच होते मुलगी. मग नंतर करता असं झालं, की सगळे म्हणाले, की "ही बरी करते, मग हिलाच करू दे." मग असं करून मी द्रौपदी करायला लागले आणि मग रेस्ट इज अ हिस्ट्री. आम्ही खूप मजा केली त्या नाटकात आणि सगळेच आम्ही नवीन होतो. सगळ्यांची एनर्जी खूप होती. त्या नाटकामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्यामुळे खूपच आम्ही घाबरलो पण आधी, की हे सगळं काय होतंय हेच आम्हाला कळत नव्हतं. पण मी व्यावसायिकदृष्ट्या हे करायचं हे तेव्हाही ठरवलं नव्हतं, की माझं करिअर मला हे करायचंय असं काही माझा प्लॅन नव्हता. पण फॉर्च्युनेटली मला तिथे संतोष भेटला. म्हणजे टीम माझी चांगली होती. संतोष मला मित्र म्हणून पण खूप आवडला. त्याच्याशी माझं बोलणं वाढलं आणि मग कालांतराने आम्ही डिसिजन घेतलं, की आपण एकमेकांना आवडतोय, तर मग आपण पुढे जाऊन लग्न करूया असं. आणि मग लग्न करायचा विषय आल्यामुळे पुढे मग मी त्याच्याबरोबर नाटक करतच राहिले आणि मग तिथून मग मी सीरियलपर्यंत पोहोचले. अच्छा.